पहिल्या दिवसातील पहिल्या रात्रीतील दोन संघ आपण पाहत आहोत. वासुदेव गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना वासुदेव आंग्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. एकंदरीत ज्या संघाची गोलंदाजी दमदार आहे तो संघ गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाजांवरती जास्तीचा विश्वास दाखवणारा उत्सटने टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पहिला बॉल, पहिला चेंडू, दमदार सुरुवात, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आतिशी इथे देव आठवलाय, सीमारेषेच्या बाहेर षटकार. फॅन्टास्टिक जॉब फॉर हिज टीम. याने दमदार सुरुवात नेहमीच केली आहे. उसळणे संघासाठी नेहमीच चांगल्या दर्जाची सुरुवात करून देत असताना अजय. पुढचा बॉल, बाची लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर, फलंदाज बाद. याच दरम्यान निवृत्ती शेठ भोपी बारदोली यांना विनंती करतो की आपण क्रिकेट मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर माधवजी पाटील ज्यांनी बेलवली क्रिकेटला 2 हिरे दिले, अजय पाटील, अक्षय पाटील, असे माधवजी पाटील, संतोष नानांचे साडू यांना विनंती करतो आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर. हेमंतजी पाटील सांगडे यांनाही विनंती करतो आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी इथे विकेट प्राप्त करण्यामध्ये वासुदेवला देखील यश प्राप्त झालंय. अनुज डोपरी मैदानाच्या आतमध्ये आडवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. दिनेशजी पाटील सर अर्थात बंधूंच्या नावाचा जय जयकार करणारं हे गीत आपण नुकतंच ऐकलं. 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद झालेत. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. 6 धावा धावफलकावरती आहेत. विकेट प्राप्त केल्यात. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज वासुदेवला आपण पाहतोय. विकेट प्राप्त केल्यात त्याने. पुढचा चेंडू, हॅट्रिकचा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, हॅट्रिक संपादन केली आहे. आजच्या शेवटच्या रात्रीतली पहिली हॅट्रिक संपादन करणारा वासुदेव, दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे टीमला एका मागोमाग एक धक्के लागल्यात. आजच्या रात्रीतली दुसरी हॅट्रिक झाली आणि या स्पर्धेतली तिसरी. गोलंदाज वासुदेव आंग्रे काय गोलंदाजी करतोय तो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. अक्षय 11 कुडाव्या टीमचा कॅप्टन आणि वोडाफोन वहाळ टॉस साठी या त्वरित. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला, शॉट बॅक लेफ्टने खेळलेत, कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चला लक्ष वेधन दोन्ही संघांचं की आपण त्वरित उपस्थित व्हा. अक्षय 11 कुडावे टीमचा कॅप्टन आणि वोडाफोन वहाळ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच हवा. पाहण्या खऱ्या अर्थानं बंधू मी कौतुक करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान टीमचं कौतुक यासाठी करायला हवं ना, दिलेल्या वेळेच्या अर्धा तास तरी आधी संघ उपस्थित असतो. उसळणे टीमचं यासाठी मी कौतुक करेन.
यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड इथे खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धाबा त्या केवळ 7 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक जिथे 3 फलंदाज बाद बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे टीम. सातला 3 फलंदाज बाद झालेत. वासुदेवच्या या षटकामध्ये सळो की पळो करून सोडलं त्याने गोलंदाजांना करत असताना. पण कालची रात्र वेगळी होती. अजयसाठी कालची रात्र वेगळी राहिली. कालच्या रात्रीमध्ये त्याच्या नावावरती जिथे मालिकाभराची बाईक राहिली होती, परंतु येणारा प्रत्येक दिवस काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. अजयकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. अजय भंडारीने सुरुवात देखील त्या दर्जाची केली होती, परंतु एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. त्याने संघामध्ये लढवय्या वृत्ती नेहमीच त्याची पाहायला मिळाली. संकटमोचक जो मात्र बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती प्रेम गायकवाड दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कवसला चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक फलंदाज बाद. नवीन बॅटर जितेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झाले. जे थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या किंबहुना गावातील किंबहुना या मैदानावरती असणारा प्रेक्षक वर्ग या गोष्टीची चर्चा करत असेल की इतके विकेट जातात, परंतु अनिकेत मैदानाच्या आतमध्ये अद्याप आलेला नाहीये. संघासाठी नेहमी चांगल्या दर्जाचा खेळ करणारा हा बॅटर कदाचित त्याला थांबून ठेवला असेल संघाच्या कर्णधाराने की आपण एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कारण विकेट गमावल्या. 4 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. वेगाने गोलंदाजी करतोय. यावेळेला थेट या स्टँडचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. सूरज चौधरी आलाय. त्याच्या माध्यमातून गीतानंतर काही शिट्टी, काही आवाज ते ऐकायला निश्चितच मिळतील. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. ज्याची प्रतीक्षा प्रत्येकाला असते, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक मैदान करतो. कारण अनेक वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये आला ना की जणू काय त्याच्या बॅटला धावा चिटकून येतात. जर्सी नंबर हा लकी राहिलाय त्याच्यासाठी 10. बॅटिंगसाठी येत असताना अनिकेत ढोपरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघासाठी आता त्याला उभं राहावं लागेल. संघाची ही पडझड झाली आहे, ती थांबवावी लागेल. संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये क्रायसिस मॅन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. कॅन यू इमॅजिन? 5 फलंदाज बाद झालेत आणि दुसरा गोलंदाज जो ऑन हॅट्रिक आलाय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केलेत. प्रेमने अफलातून कामगिरी राहिली आहे. गोलंदाजीतील वरचा दर्जा आपण पाहतोय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकार. या पण मी लक्ष वेधतो आहोत. वोडाफोन वाहा टीमचा कॅप्टन मी कुडावे टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वोडाफोन वाहा टीमचा कर्णधार उपस्थित झालेला नाही आहे. कृपया लक्ष वेधूयात. चला, या चौकार आला अनिकेतच्या बॅटमधून. अदानी आणि अंबानीला 100 रुपयाची नोट जेवढी शुल्लक ना, तेवढ्या या खेळाडूला धावा शुल्लक. आणखीन एक लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवसणी घालणारा षटकार. प्रत्येकासाठी सरप्राईज गोष्ट ही होती की अनिकेत 7व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. वाट पाहिली होती की तो मैदानाच्या आतमध्ये कधी येईल. मैदानावरती आला, 2 बॉलवरती 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा हा खेळाडू आहे. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. बेमिसाल बॅटिंग अनिकेतची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 17. मॅच मध्ये पुनरागमन पुन्हा एकदा उसटणे टीमचं इथे होत असताना तो नीडर आहे. त्याची बॅटिंग नेहमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेला डाव्या यष्टीवरती. इथे अंडर प्रेशर आलाय गोलंदाज. दडपण आलाय गोलंदाजावरती. अचूक लेंथ अँड लाईन्थ वरती गोलंदाजी करणारा प्रेम कुठे ना कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर भल्या भल्या गोलंदाजांना अगदी बंबेरी उडवणारी बॅटिंग तो सातत्याने करत असताना पाहायला मिळालाय आणि ते स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 18 धावा. 18 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला आणखीन एक हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आकर्षक षटकार. काय हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरचा हा हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण पुन्हा पुन्हा पाहावा आणि पाहतच राहावा असा स्ट्रोक पाहायला मिळाला. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती आहे. 24 बनल्यात. हा बॉल पहा. पुढ्यात टाकला. अनिकेतचा हा स्ट्रोक हेलिकॉप्टर होता आणि दमदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कदाचित इथे जर का आपण पाहिलं ना हिंदूची शेरोशायरी भाषा जर का बाबूशाह असता तो म्हणाला असता की मेरे करण अर्जुन कब आएंगे. अनिकेत कधी बॅटिंगला येईल ना याची उत्सुकता लागली होती. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने स्ट्रोक खेळलेत ना ते अफलातून आहेत. षटकार येत असताना 24 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. हा स्वाभाविक खेळ नाही आहे त्याचा, परंतु सिंगल घेण्याचा प्रयत्न केला अनिकेतने, जो मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 फलंदाज बाद. आमदार दमदार कार्यक्षम आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारी स्पर्धा आमदार चषक 2025 आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली यांच्या माध्यमातून आयोजित 1,50,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दमदार आमदार चषक. द्वितीय क्रमांक 75,000 रुपये रोख रक्कम व दमदार आमदार चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 40,000 रुपये दमदार आमदार चषक. गोलंदाज मात्र तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. साईनाथ भगतला इथे पाचारण करण्यात आलंय. हलक्या हाताने संयमाने केलेत. अनिकेतला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. इथे दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. धावांची चोरी बेलवली गावामध्ये आणि ठीक आपण पाहिलं ना तर रात्रीच्या 8:40 धावांची चोरी झाली आहे. एक होती तिथे दुहेरी कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहे. 26 ऑन दी बोर्ड. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मुकेश मुडबीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्रायकर वरती आहे. रन्स त्याच्याकडून देखील अपेक्षित. साईनाथ खोलामध्ये टाकला. हलक्या हाताने चॉप केला. वेगाने क्षेत्ररक्षक आलाय, परंतु त्याआधी काय रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे जर का आपण पाहिलं ना तर चित्त्यांनी जरी पाहिलं असताना तर त्यांनाही हेवा वाटला असता. या मैदानावरती येत असताना या बेलवली गावामध्ये प्रथमच मी समालोचनासाठी आलं.
इथे असणारं मैदान, इथे असणारं प्रेक्षक वर्ग, साऱ्या काही गोष्टी निश्चितच हेवा वाटणार आहेत. परंतु इथली थंडी आहे ना, ती महाबळेश्वरलाही गारठात येईल अशी थंडी या मैदानावरती असते. यावेळेचा बॉल अनिकेतच्या बॅटमधून आणखीन एक फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट अनिकेत डोपरी बाद. ला 6वा फलंदाज बाद होत असताना अनिकेत, अनेक अपेक्षा त्याच्याकडून होत्या, त्याने त्याची पूर्तता केली. स्वाभाविक खेळासाठी जाणला जातो, छोटे खाणी खेळी करतो परंतु तीही आक्रमक, आणि एक चांगला खेळ त्याने साकारला. मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. 2 षटकार 1 चौकार त्याने ठोकलं. जिथे मैदानाच्या आतमध्ये तो आला त्यावेळेला 7 वरती 5 बाद झाले होते, आणि अशा लडखडत्या अवस्थेमध्ये तो मैदानावरती आला आणि काय दमदार बॅटिंग त्याने केली आहे. संघाची धावसंख्या 27 बनल्यात. 27 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद. इथून ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपली मनस्थिती चांगली असायला हवी, आणि ती माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानावरती अमर हिलाल याला आपण पाहत आहोत. आपल्या बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी देखील तो जाणला जातो. मैदानाच्या आतमध्ये अमर हिलाल. यावेळेचा बॉल थेट यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अनिलजी डोपरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना, आणि बेलवली गावामध्ये जावयांचा खेळ कसा राहील ना याची चर्चा होईल, कारण या संघाचे आधारस्तंभ आहेत. काही दिवसांपूर्वी ना मी एक व्हिडिओ पाहिली होती, काय बॅटिंग गेली होती त्यांच्या बॅटिंगची व्हिडिओ, जी कोपरोलीची जास्तीची चर्चेचे विषय राहिली होती. आणि आज तीच अपेक्षा आहे अनिलजी डोपरी यांच्या बॅटमधून चांगली बॅटिंग व्हावी. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, साईनाथच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. झेंडू मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. 27 धावा धावफलकावरती आहेत. कोपरोलीची ती बॅटिंग आज मात्र अनिलजींना आठवावी लागेल, आणि त्या दर्जाचा खेळ करावा लागणार आहे संघासाठी. पुन्हा एकदा स्विच हिट केला, गॅप मध्ये धावा मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार आला. आठ वाजून 26 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता, आणि जिथे एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात आली आहे. धावफलकावरती येते 31. हॅलो, या दरम्यान मी विनंती करेन, जनार्दन बारकू पाटील कुस्ती क्षेत्रातील बेलवली गावातला वाघ, विनंती करेन यायचं आहे आपण या क्रिकेट मंचावर. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अनंतरामा पवार बेलवली उपसरपंच यांच्याकडून प्रत्येक संघाला 12 संघांना एनर्जी ड्रिंक दिले जातील. टॉसच्या वेळेला ते एनर्जी ड्रिंक आपले ताब्यात घ्यायचे. 31 ला 7 अनिलजी डोपरी मैदानाच्या आतमध्ये आले, आणि काय चौकार त्यांच्या बॅटमधून आला. माझं स्थान या संघामध्ये काय ना त्यांनी दर्शवलं. हा बॉल पहा ऑन साइडला, पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार.
मुकेशची गोलंदाजी, अमरिलालची गोलंदाजी ही पाहता या धावा जर का इथून 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला ना तर एक फायटिंग टोटल राहू शकते. 37 बांधल्यात. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे टीमकडे गोलंदाजी, त्यांची बलवानशाली ताकद आहे आणि अर्थात धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये संघाचा तारणहार कर्णधार करतोय. संघाचा नेता लढतोय लढबैया वृत्तीने. षटकार आला त्याच्या बॅटमधून. 37 धावा. संदेश पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल आणखीन एक खोला डाऊन ग्राउंड इथे केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल इथे प्राप्त करण्यात आली आहे. दुहेरीसाठी पलटलेत. इथे रन्स केवळ एक येत असताना पाहायला मिळाले. इथे घडतंय तरी काय. धाबांसाठी धावा धाव, जद्दोजहद, मेहनत, संघर्ष जो होत असताना पाहायला मिळालाय. अनिल ढोपरी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ते चौकार घेऊन आल्यात. संघासाठी धावा त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि आज आपल्या तलवारीची धार अजूनही बोथड झालेली नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आज देखील त्यांची ही तलवार मैदानाच्या आतमध्ये तळपतीये आणि पराक्रमाची नशा असलेली तलवार ना तिला कदापिही गंज लागत नाही. ही बॅट आहे ना ज्या बॅटने अनेक वेळेला रिव्हर्स स्वीपचे षटकार आणि चौकार ठेचलेत. तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अनिल ढोपरी यांना आपण पाहत आहोत. चौकार ठोकला 2 बॉलवरती 4 वरती 200च्या स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या 38-7. इथे दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. वेगाने चेंडू हाताला तो थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना हा फटका तिलकरत्ने दिलशानने आणला, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये याला सुपला शॉट म्हणून उपाधी मिळाली. धापलकावरची धाबा त्या अर्थात 38 ऑन दी बोर्ड. 38-7. SDC साऊंडच्या माध्यमातून एक चांगलं संगीत आपण ऐकत होतो. हा बॉल ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बुडा नाही होता. मैदानात ढोपरी साहेब हे दाखवून देतात. याच दरम्यान सदानंदजी चोरगे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि कुस्ती क्षेत्रातील बेलवली गावाचं नाव मोठं करणारा बेलवलीचा कुस्तीतला वाघ म्हणजे जनार्दन बारकू पाटील साहेब यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ढाण्या वाघ बेलवलीचा या क्रिकेट मंचावर आमदार चषकामध्ये येऊन विराजमान होत आहे. वेलकम. 44. यावेळेला देखील इथे स्विच करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल घेतली दुहेरीसाठी. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलाय. डायरेक्ट हिट, सुपर हिट, फलंदाज बाद. होय, या गीताबरोबरच मी सर्वांना लक्ष वेधेन. एक षटकार आणि एक चौकार ठोकणारे अनिलजी ढोपरी यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. काय बॅटिंग केली आहे त्यांनी आज तर ना. प्रत्येकाला हेवा वाटेल मैदानाच्या आतमध्ये. अशा समयी गेले ना की 10 मधले 9 जण म्हटले असते की मी एकटा पडलोय. ते म्हणाले मी एकटा बस आहे. चौकार आणि षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 44. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मनीष. 10व्या क्रमांकाचा फलंदाज. 44 बनल्यात. शेवटचा बॉल, पूर्वार्धाचा खेळ. शेवटचा बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला. झेल संपला फलंदाजाचा खेळ. 9 बाद. धावफलकावरती 44. या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूया. टॉस करण्यात येईल प्रथमतः. टार्गेट कर्णधारांनी यायचे. लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. वोडाफोन वहाल कुडावे या दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेक होईल. माधवजी पाटील, अजय पाटील यांचे पिताश्री यांना विनंती करेन की ही नाणेफेक करायची आहे. हा विषय तिकडे उभे. माधवजी पाटील, 4 षटकांचा सामना. छापा. उसटणे संघाने नाणेफेक जिंकली आहे. वोडाफोन वहाल संघाने आपला निर्णय कळवायचा आहे लगेचच. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तयार राहायचंय, सज्ज राहायचंय. इनिंग संपताच
स्क्रीनवर दे. दोन्ही संघांना एनर्जी ड्रिंक अनंतजी पवार उपसरपंच यांच्याकडून आपण त्याच दरम्यान काही मान्यवरांचा इथे सन्मान करून घेणार आहोत. जगनशेठ शेळके बैलगाडा शर्यतीतील खूप मोठं नाव वारदोली. मी संतोषजी पाटील यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करून घ्यायचा आहे. या लगेच. त्याचबरोबर मयूरजी पाटील, दीपकजी जहा आणि रोहित पाटील आणि स्वप्नीलजी म्हात्रे उल्वे यांनी यायचं आहे. या चला. जगनशेठ शेळके यांचा सन्मान करायचा आहे. मान्यवरांचं इथं आगमन होत आहे. जगनशेठ शेळके राजा आणि चंदर बैलाचे मालक आणि बैलगाडा शर्यतीतील खूप मोठं नाव जगनशेठ शेळके यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर माधवजी पाटील बेलवली यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत. तदनंतर आपण माधवजी पाटील बेलवली यांचा सन्मान करणार आहोत. आतिशबाई मालुसरे यांना विनंती करतो पुढचे सन्मान करायचे आहेत. माधवजी पाटील या यांचा सन्मान केला जातोय. जनार्दन बारकू पाटील बेलवली कुस्तीतील धाण्या वाघ यांचा सन्मान आतिशबाई मालुसरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर बेलवली क्रिकेट मधलं मोठं नाव म्हणजे सदानंदजी चोरगे. तेच तर्रार गोलंदाजीची ओळख क्रिकेट मधली बेलवलीची सदानंद भाई चोरगे. चला फलंदाज पाठवायचे आहेत लगेचच मैदानात. जनार्दनजी पाटील यांचा आपण सन्मान केला. आता सदानंदजी चोरगे यांना सन्मानित करणार आहोत. स्वप्नीलजी म्हात्रे उल्वे यांना आपण सन्मानित करणार आहोत. अक्षय यांच्या समवेत हा सन्मान होईल. स्वप्नीलजी म्हात्रे उल्वे. सदानंदजी चोरगे धन्यवाद. आपण आपला वेळ देत स्पर्धेला उपस्थित राहिला. स्वप्नीलजी म्हात्रे यांचा सन्मान आणि मैत्री आपल्याला अक्षय सोबतची इथे पाहायला मिळते. रोहितजी भगत साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. एक डॅशिंग आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व, गुड लुकिंग हँडसम पर्सनॅलिटी रोहितजी भगत. त्याचबरोबर मी काही मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर. महेंद्र तुकाराम पाटील आणि 40 प्लसचे खेळाडू सुरेश दामो पाटील यांनाही विनंती करतोय आपण यायचं आहे क्रिकेट मंचावर. दीपकजी पाटील डीजे बबुल डीजेचे मालक दीपकजी पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. नारायणजी पाटील, नारायणजी म्हात्रे हे मान्यवर आपल्या इथे उपस्थित आहेत.
नारायण अप्पा यांना विनंती करतो आपण यायचं या क्रिकेट मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. पहिली विकेट मैदानातून डाऊन झाली आहे. फलंदाज आपण पाहतोय प्रेम गायकवाड या बॉलवरती झालाय बाद. थँक्यू सो मच परशुराम पाटील सर. थँक्यू सो मच जयेशजी भोसले सर. आपण या ठिकाणी पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार ट्रॉफी 2025. अर्थातच प्रशांतदा ठाकूर यांच्या नावाची ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज स्पर्धेचा सुपर 12चा दिवस. टोटल 12 संघ आज 6 सामन्यामध्ये जिंकून 6 दिवसामध्ये जिंकून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. सन्माननीय नारायण शेट्ट म्हात्रे यांच्याकडून संदीप पाटील यांच्यासाठी 2000 रुपये षटकार हॅट्रिकसाठी ना. ओके. जावई यांच्यासाठी पारितोषिक आलंय. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअरलेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. थोडासा फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न थोडंसं असं वाटलं होतं की जड होतोय की काय, परंतु त्या दरम्यान चित्त्याच्या चपलाईनं मात्र 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. हॅलो. महेंद्रजी पाटील, महेंद्र तुकाराम पाटील आणि सुरेश दामो पाटील यांना विनंती करेन की आपण या क्रिकेट मंचावर यायचं. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुनीलजी पाटील, नारायणजी पाटील, मोहनदादा ही सर्व मान्यवर मंडळी इथे क्रिकेट मंचावर. बाळा पाटील हे क्रिकेट मंचावर या खेळाचा आनंद घेत आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न. वेगाना बॉल थर्डमॅन आणि शॉट थर्डमॅनच्या दिशेने बॉर्डर लाईनची दिशा कव्हर करेल. चौकार आलाय तो फलंदाज ज्ञानेश्वर पाटील यांच्या बॅटमधून. रक्षात्मक पवित्रानं हलक्यानं बॉलला ड्राईव्ह केलं. बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे गेला. आलाय चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 1 बाद 7 या धावसंख्येवरती. प्रत्येक 6 साठी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय सूरज डवले यांच्याकडून. ऑन साइडला फटका आपण पाहतोय. फिल्डरचं प्रोटेक्शन तैनात. एक सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल रन या चेंडूवरती आपल्याला फक्त पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं स्ट्राईक रोटेशन होईल. धावसंख्या धावफलकावरती होईल ती 8. आपण पाहतोय की सलामीची जोडी मैदानातून आता फुटली आहे. संदीप पाटील आणि प्रेम गायकवाड यांना आपण सलामीसाठी मैदानात पाहिले होतं. प्रेम गायकवाड गोल्डन डकचा शिकार ठरलाय. अगदी 0 या धावसंख्येवरती तो पवेलियनमध्ये परतलाय. त्यानंतर आपण पाहतो वन डाऊनच्या क्रमांकासाठी इनॅट नंबर 3 वरती ज्ञानेश्वर पाटील हा खेळाडू आलाय. 3 बॉल आणि 7 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या झाली आहे ती 8. शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण अमर हिलाल या गोलंदाजीची पाहिली आहे. लास्ट बॉल स्ट्राईक एंडवरती संदीप पाटील. बिग हिट. बॅटच्या फ्लो मध्ये आलाय बॉल. भिरकावला. अगदी बॅनरच्या वरती लागला हिट. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आलाय हा षटकार. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आहे. विनंती असेल जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका.
पहा पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती संदीप पाटील यांच्या बॅटमधून आपण हा दणदणीत षटकार पाहिलाय. षटकारानंतर धावसंख्येत बदल पाहायला मिळालाय. 14 धावा पहिल्या विकेटच्या नुकसानानंतर 1 ओव्हर नंतर तिरंगा शिवकर टीमच्या धावफलकावरती लागल्यात. तिरंगा शिवकर टीमचे स्पॉन्सर पॅकर सन्माननीय पंढरीनाथ कडव शिवकर गावचे ते या स्पर्धेसाठी एन्जॉय करतात. या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहिलं सेकंड इनिंगचा खेळ मात्र सुरू झाला. विजयासाठी 45 धावसंख्येची गरज आहे तिरंगा शिवकर टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. चांगली सुरुवात झाली आहे ती तिरंगा शिवकर टीमची. हॅलो. त्याचबरोबर हेमंतजी पाटील शिवकर संघाचे नियमित पाठीराखे आज येथे सामन्याचा आनंद घेत आहेत. हेमंतजी पाटील सांगडे. पहा एक सूचना दोन्ही टीमना ऐकायची आहे की 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर या संपायला पाहिजेत. आयोजकांकडून तुम्हाला सूचना आली आहे. अगदी टाइम अलर्ट त्यांचा आहे. आज आपण पाहिलं तर सुपर 12 अगदी बऱ्याचशा मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे थोडासा स्पीडअप करा, थोडी घाई करा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितेश मडवी आलाय. राईट आर्म राऊंड विकेटनं अगदी रनअप पाहिला तर बराचसा मोठा पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉल अजून बाकी आहेत. 31ची गरज. पहिल्याच बॉल स्लाइस पाहायला मिळालाय. शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य. थर्डमॅन बॉर्डरलाईनच्या पलीकडे बॉल गोलीच्या वेगाने जाईल सीमा पार. येईल हा ज्ञानेश्वर पाटील या खेळाडून चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचेल ती 18 या धावसंख्येवरती. इथून 17 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि गरज आहे ती 27ची. 17 बॉल 27ची गरज. पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण 14 धावा येताना पाहिल्यात. आता पॉवर प्लेच्या षटकानंतर 5 फिल्डर तिसार सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर ऑन साईडला 2 फिल्डर, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेला बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग झाली आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या होईल ती 19 धावा. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात झाली आहे. अगदी या आणि यंदाच्या मोसमामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू संदीप पाटील अजूनही मैदानात आहे. आणि आम्ही आंबिवलीच्या टुर्नामेंटमध्ये संदीप पाटीलची बॅटिंग पाहिली आहे. अगदी दोन्ही सामने नॉट आउट राहून त्यांनी ते सामने जिंकून दिले होते. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आज चेसिंग करत असताना देखील टीमची जिम्मेदारी घेऊन बॅटिंग ऑर्डरसाठी आता मैदानात आलाय. 19 झाल्यात. अजून आपण पाहिलं तर 16 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज होती 26 धावसंख्येची. याच दरम्यान जगन्नाथ पवार यांचे इथं आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हा चेंडू पहा, वेग पाहायला मिळालाय. लाऊड अपील देखील झाली आहे. चांगल्या चेंडूची समाप्ती. गुड बॉलिंग. या लेंथ वरती गोलंदाजी करणं आता अपेक्षित आहे. ते गोलंदाज जितेश मडवी या गोलंदाजाला डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर धावा तिथेच स्थिरावतील 19 या आकड्यावरती. 15 बॉल बाकी आहेत आणि गरज होती 26 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आमदार ट्रॉफी अर्थातच प्रशांतराव ठाकूर यांच्या नावाची, यांच्या सन्मानाची ही ट्रॉफी आपण पाहतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेटची चान्स होती. झेल खाली पोहोचण्याचा प्रयत्न फिल्डर करत होते. झेल पासून बरेचसे दूर राहिलेत. अशा झेल आता कॅरी करण्याची गरज आहे ती उसाटणे टीमला. कारण या खेळाडूच्या विकेटची किंमत तुम्हाला माहिती आहे. मी मगाशी देखील सांगितलंय या मोसमामध्ये आणि या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या लयमध्ये असलेला खेळाडू संदीप पाटीलला आपण पाहतोय. त्याचा झेल उडाला होता. कदाचित झेल घेण्याची ट्राय मी तर म्हणे प्रयत्न करायला हवे होते. ते प्रयत्न झाले नाहीयेत. सिंगल रन या चेंडूवरती निश्चितपणे मिळेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि 25ची गरज. ज्ञानेश्वर पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 5 बॉलचा सामना केलाय. 12 धावसंख्येवरती ते फलंदाजी करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि अगदी वेगाचा फायदा घेऊन ते चौकार लागवलेत. फक्त दिशा आणि ड्राईव्ह दिली आहे.
14 चेंडू 25 ची गरज. गोलंदाज जितेश या बॉलवरती तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. गोलंदाज जितेशच्या चांगल्या बॉलची मात्र समाप्ती झाली आहे. अगदी ओळखलंय, ओळखून बॉल थोडासा मागे पिच केला. गुडलेन स्पॉटच्या थोडासा मागे बॉल पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला आणि बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. 13 चेंडू आणि आता 25 ची गरज. या षटकातील हा शेवटचा बॉल. कदाचित आक्रमण या शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळेल का? रनअप मध्ये थोडीशी चुकी झाली आहे. पंचाचा डेड बॉलचा इशारा. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन या षटकामध्ये आतापर्यंत जितेश मडवीची राहिली आहे. फक्त आणि फक्त आपण पाहिलं 5 बॉल फेकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या 6. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती उसाटणे टीमला आणि तो कमबॅक आता जितेश मडवी या गोलंदाजच्या माध्यमातून चालू आहे. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक 25 पाहिजेत अजून. परत एकदा कट करण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे. वेगानं बीट केलाय. शेवटचा बॉल अगदी जोरात टाकलाय आणि बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये. चांगल्या षटकाची समाप्ती झाली आहे. जितेश मडवीनं फक्त धावा खर्च केल्या त्या 6. 2 ओव्हरची समाप्ती झाली. 2 ओव्हर नंतर 20 धावा एक बाद धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात त्या तिरंगा शिवकर टीमच्या. आणि इथून आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12.50च्या सरासरीनं 25 धावसंख्येची गरज. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 25 ची गरज. कोणता गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती येईल? उसाटणे टीमचा कॅप्टन कोणावरती जिम्मेदारी सोपावेल ते आपल्याला पाहावं लागेल. कारण आता 12.50च्या सरासरीनं धाव गतीनं आस्किंग रन रेटनं रिक्वायर्ड रन रेटनं धावा बनवायच्या आहेत. त्या फलंदाजी करत असताना तिरंगा शिवकर टीमला स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय तो संदीप पाटील. अगदी आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. 3 बॉलचा त्यानं सामना केलाय. चांगली पार्टनरशिप झाली आहे, परंतु ही पार्टनरशिप आता विजयापर्यंत न्यावी लागेल ती संदीप पाटील आणि त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील या खेळाडूंना. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. वेगानं फटका मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू चाललाय. फिल्डरचं प्रोटेक्शन त्यांना पहा. थ्रो देखील अचूक झालाय. फिल्डिंग देखील चांगल्या क्वालिटीची पाहायला मिळाली. सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या साह्याने स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल आणि सिंगलच्या नंतर 21 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 11 चेंडू बाकी आहेत आणि 24 ची गरज. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अगदी कमी पावलांचा स्टार्ट, कमी पावलांचा रनअप. पण जरी रनअप कमी असला तर गोलंदाजी ऍक्शन आणि रिदम फार चांगला पाहायला मिळतोय. 11 चेंडू बाकी आहेत. 24 ची गरज. ज्ञानेश्वर पाटील आहे स्ट्राईक एंडवरती. फिल्डिंग मध्ये आपल्याला थोडासा चेंज पाहायला मिळाला. डीप मिड विकेट एक फिल्डर, एक स्क्वेअर लेगला, एक अगदी व्ही शेप मध्ये 2 फिल्डर आपण पाहतो. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हरला. 11 बॉल 24 ची गरज. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. चालाकीनं हुशारीनं गोलंदाजी पाहायला मिळतीये. ती गोलंदाज अजय भंडारी या गोलंदाजाची. 2 बॉल आणि 2 बॉलवरती 2 सिंगल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. 10 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 23 धावसंख्येची. 23 धावा अजून पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 45 धावसंख्येची गरज 24 बॉलवरती होती. आतापर्यंत 22 आल्यात. अजून 23 ची गरज आहे. संदीप पाटील स्ट्राईक एंडला. डावकुऱ्या आताचा गोलंदाज तयार आहे. यावेळेला काय घडलंय मैदानात? पंचांचा इशारा आलाय की हा वाईट बॉल आहे. अगदी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच द्वारकानाथ चोरगे सरांचा वाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या शिवकर टीमला आणि धावसंख्या होईल ती 23. 10 बॉल आणि आता 22 ची गरज.
गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी ऑन स्क्रीन पंच चेक करतील. मॅच कंटिन्यू करा. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. 10 बॉल 22 ची गरज. गोलंदाज तयार. स्मॅश केलाय ऑन साइडला. फटका फार चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्लिअर करेल आणि संदीप पाटील यांच्या बॅट मधून येईल हा तडाखा. मिळेल हा षटकार. जबरदस्त आक्रमक टोला पाहायला मिळाला. तो फलंदाज संदीप पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या साह्यानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 29 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि इथून 16 धावसंख्येची गरज. सुरुवातीचे 2 बॉल अगदी चांगल्यारीत्या टाकले. त्यानंतर थोडासा ओरपिच पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटच्या रडारमध्ये बॉल आला तसाच पाठवला संदीप पाटीलला सीमारेषा पलीकडे. 9 चेंडू 16 ची गरज. ओहो, यॉर्कर पद्धतीचा बॉल खोदून काढलाय. एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. अगदी या सिंगल घेण्याचा देखील मित्र प्रयत्न नव्हता की काय संदीप पाटीलचा. कदाचित नकार देण्याचा निर्णय त्याचा होता, परंतु सिंगल रन या चेंडूवरती मिळतीये. सिंगलच्या बरोबरीनं 30 धावसंख्येवरती तिरंगा शिवकर हा संघ जाऊन पोहोचेल. आणि आता 8 बॉल बाकी आहेत आणि 15 ची गरज. 8 बॉल 15 ची गरज. निर्धाव चेंडू डॉट बॉलची गरज आहे आता उसाटणे टीमला. परंतु जर एखादा मोठा फटका या 2 बॉलवरती आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये तिरंगा शिवकर संघ मित्र म्हणे थोडंसं या मॅच मध्ये एक पाऊल पुढे असेल. यावेळेला वेगानं चेंडू पाहायला मिळालाय. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. शपल हुड खेळण्याचा प्रयत्न होता ज्ञानेश्वर पाटील यांचा. प्रयत्न फसवलाय. चांगल्या चेंडूची सांगता झाली आहे. 5वा चेंडू आलाय डॉट. 7 बॉल बाकी असतील आणि 15 ची गरज. फार निर्णायक बॉल. या षटकातील हा शेवटचा इम्पॉर्टंट बॉल पाहायला मिळालाय. पुनश्च यावेळेला क्लीन बोल्ड झाला खेळाडू. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाने अगदी वेगात बॉल डिलिव्हर केला. यष्टांचा वेट घेणारा चेंडू आपण पाहिला. शेवटच्या बॉलवरती मोठी विकेट मिळते. ज्ञानेश्वर पाटील होतील बाद. 30 धावसंख्येवरती लागला हा दुसरा झटका. इथून आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावसंख्या. सहा चेंडू आणि आता विजयासाठी गरज येते 15 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी जिम्मेदारी पूर्ण षटक घेऊन गोलंदाज उसाटणे टीम कडून उज्ज्वल ढोपरे आलाय. 6 बॉल आणि आता 15 धावा वाचवायच्या आहेत. चला पुढील मॅच साठी अक्षय 11 कुडावे आणि ओडाफोन वाहाल टीम आपण रेडी राहायचा. आपला पुढचा सामना असेल अक्षय 11 कुडावे आणि ओडाफोन वाहाल अशी आपल्याला पुढची लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपण या ठिकाणी सज्ज राहायचंय. टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो ओडाफोन वाहाल टीम आपण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि मॅच संपल्या फिल्डिंगसाठी आपण लगेचच मैदानात जा. आणि अक्षय 11 कुडावे टीम आपण या ठिकाणून बॅटिंग लाईनअप साठी जायचंय. 6 बॉल 15 ची गरज. उज्ज्वल ढोपरे या गोलंदाजावरती जिम्मेदारी सोपवली आहे टीमच्या कॅप्टनने. ती जिम्मेदारी पार पाडेल का त्याच्या विरोधात संदीप पाटील एवढ्या धावा बनवेल ते आपल्याला 6 चेंडूवरती पाहायला मिळेल. चांगली लढत झाली आहे. टफ फाईट पाहायला मिळाली आहे. अगदी सुपर 12 ची लढत आपण पाहतोय. टोटल 12 संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकाच्या विरोधात खेळताना आपण पाहतोय आणि त्यातील ही दुसरी लढत. 6 बॉल 12 ची गरज. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला एक सिंगल. थोडीशी फिल्डिंग खराब झाली आहे.
आणि स्ट्राईक वरती आता संदीप पाटील आहेत. 32 झाल्यात, आता 5 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धावसंख्येची. दोन सिक्स जर संदीप पाटील यांनी लगावले तर त्यांचे सासरे बुवा यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 षटकार विजयासाठी पाहिजे शिवकर टीमला. या वेळेला अगदी फसवलाय फलंदाजाला. हलक्या गतीने ड्वेन ब्रावो स्टाईलने चेंडू डिलिव्हर केलाय. स्लो गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी वेगानं बॉल येईल या प्रतीक्षेत होता संदीप पाटील, परंतु गोलंदाज देखील चालाक आहे. हलक्या गतीने चेंडू डिलिव्हर केलाय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या आपण पाहतोय 32 वरती स्थिरावली आहे. 4 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धाव संख्येची. चार चेंडू 13ची गरज. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय आणि इथून मीटर मध्ये 440 ओव्हरचा मोठा झटका लागलाय तिरंगा शिवकर टीमला. संदीप पाटील बॅक टू द पवेलियन. फार महत्वाची विकेट. या मॅच मधील सगळ्यात इम्पॉर्टंट विकेट मिळवली आहे ती गोलंदाज उज्ज्वल ढोपरी या गोलंदाजानं. 3ऱ्या बॉलवरती संदीप पाटील याला पवेलियन मध्ये पाठवलंय. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 13 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. अगदी 6 बॉल आणि गरज होती 15 धाव संख्येची. 6 बॉल 15 म्हणजे मीटरमध्ये एवढ्या धावा नव्हत्या, पण गोलंदाजी फार अगदी चांगल्या आणि योग्य टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आपण उज्ज्वलची पाहिली आहे. 3 बॉलवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि आता 3 बॉल बाकी आहेत आणि 13ची गरज. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती फयाज शेख या खेळाडूला आपण पाहतोय. 3 विकेट गेल्यात. फयाज यांनी मॅच जिंकवली तर चेतन ढवले आणि यांच्याकडून 5000 रुपये. 3-13ची गरज. यावेळेला वी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वेगानं बॉल लॉंग ऑन कडे चाललाय. फिल्डर आहेत, एकापेक्षा जास्त काही नाहीये. फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने 33 वरती 3 धाव संख्या पाहतोय आपण तिरंगा शिवकर टीमची. 2 बॉल इथून शिल्लक असतील आणि 12ची गरज. 2 बॉल 12. 2 बॉल वरती 2 मोठे षटकार पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. चित्तथरारक सामना. अगदी प्रेक्षकांना देखील ज्या सामन्याची अपेक्षा असते तो सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 12 धाव संख्येची गरज. ऑन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे तो वासुदेव वांगरे. षटकार लगावेल का? टीमचा हिरो बनण्याची चान्स आली आहे. 2 बॉल 12ची गरज. यावेळेला खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडू थांबणार नाहीये, वेगानं जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु चौकार आलाय. चौकारानं फरक पडणार नाहीये उसाटणे टीमला. चौकार जरूर आलाय, परंतु आता 1 चेंडू बाकी आहे आणि 8 धाव संख्येची गरज. हॅलो. या दरम्यान जोमासेठ पाटील अकोर्ली चकडेवाले यांना विनंती करेन की आपण यायचंही या क्रिकेट मंचावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. जोमासेठ पाटील अकोर्ली चकडेवाले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 1 बॉल आणि गरज आहे 8 धाव संख्येची. 2 बॉल 12 पाहिजे होत्या. 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहिजेच होते, परंतु 1 चौकार आलाय. चौकारानं काहीही फरक पडणार नाहीये उसाटणी टीमला. शेवटचा बॉल बाकी आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 8 धाव संख्येची. 1 लिगल बॉल टाकण्याची गरज आहे. जरी षटकार आला तरी उसाटणे संघ विजय होऊ शकतो. यावेळेला पंचांचा इशारा पेंडिंग आहे. पंचांनी कोणत्याही प्रकारे इशारा दिला नाही. अर्थातच हा निर्धाव बॉल आहे आणि गोलंदाजीच्या जोरावरती मी तर म्हणेन फार चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये उज्ज्वल ढोपरीनं केली आहे. 15 धाव संख्येची गरज असताना 15 धावा डिफेंड करून दाखवल्यात आणि हा सामना जिंकलाय तो उसाटणे टीमनं. चला दोन्ही संघ वहाल आणि कुडावे लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. याच दरम्यान आपण करणार आहोत सन्मान. संतोषी भोईर पळसपे यांचा आपण सन्मान करणार आहोत.
संतोषजी भोईर पळसपे यायचं आहे आपला सन्मान